आषाढ महिना चालू झाला की घरोघरी खमंग थालीपीठ केली जातात। आज आपण आषाढ स्पेशल दुसरी रेसिपी खमंग थालीपीठ अगदी पारंपरिक पद्धतीने केलेला आहे, पण त्यामध्ये थोडंसं इनोव्हेशन केलेलं आहे। त्यामुळे ही रेसिपी अतिशय भन्नाट चवीची होते। याआधी आपली पहिली आषाढ स्पेशल रेसिपी खमंग कापण्या याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तेथे जाऊन तुम्ही चेक करू शकता। ही रेसिपी तुम्हाला तेवढीच आवडेल। नमस्कार, शोभाज किचन हेल्दी फूड मध्ये खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण मिक्स पिठापासून धपाटे किंवा थालीपीठ कसं बनवायचं याची रेसिपी पाहणार आहोत। हे थालीपीठ अगदी जसे भाजणीचे थालीपीठ लागतात त्याच चवीचे लागतात आणि अगदी पटकन होतात। म्हणजे तुम्ही भाजणी दळून आणली नसेल तरी काहीही फरक पडत नाही। दोन्ही तिन्ही पिठं मिक्स करायची आणि आपण धपाटे बनवायचे। अतिशय साधी सोपी रेसिपी आहे। खमंग खुसखुशीत चुरचुरीत आणि झणझणीत चवीच्या थालीपीठाने साऱ्या जगाला वेड लावलेला आहे। थालीपीठ हा अस्सल मराठमोळा पदार्थ, रंगरूप ओबडधोबड नुसतं बघून प्रेमात पडावा असा तर नव्हेच, पण एकदा त्याची चव जिभेवर रेंगाळली की त्या तुमच्या खाद्य जीवनाचा एक भाग बनून जातं। आज आपण मिक्स पिठापासून जे थालीपीठ बनवलेलं आहे ते अतिशय सुंदर चवीचं लागतं। पहा किती पातळ झालेलं आहे आणि हे थालीपीठ अगदी तुम्ही कसंही चुरगळलं मुरगळलं तरी पुन्हा त्याच स्वरूपात येतं, म्हणजे इतकं लवचिक झालेलं आहे। आणि 7 ते 8 तास जरी तुम्ही असंच ठेवलं तरी ते कडक येत नाही, मऊसूत राहतं। त्यामुळे अगदी वयस्कर व्यक्ती सुद्धा हे थालीपीठ खाऊ शकतात। हे थालीपीठ बनवताना काही पदार्थ टाकलेले आहेत, त्यामुळे हे थालीपीठ कडक येत नाही। तसंच यामध्ये भाज्यांचा समावेश केलेला आहे, त्यामुळे त्याची चव अगदी सुंदर लागते। थालीपीठामध्ये प्रोटीन, फायबर आणि मिनरलचं प्रमाण भरपूर असतं, त्यामुळे सर्व वयोगटातील लोकांसाठी अतिशय पोषक आहार आहे। यामध्ये लसूण भरपूर प्रमाणात टाकल्यामुळे त्याची चव अप्रतिम लागते। तसंच लसूण हेल्थसाठी खूप फायदेशीर आहे। काही वेळा थालीपीठ कडक होतात, पातळ थापली जात नाही किंवा थापताना तुटतात। असं होऊ नये म्हणून काही टिप्स आणि ट्रिक्स वापरलेल्या आहेत। त्यामुळे तुम्ही थापलेली थालीपीठ ही पातळ तर होतातच, पण मऊ लुसलुशीत होतात आणि अगदी 7 ते 8 तास मऊ राहतात। चला तर मग खमंग खुसखुशीत चुरचुरीत आणि झणझणीत थालीपीठ कशी बनवायची याची रेसिपी पाहूया। 1 वाटी सालीसहित मुगाची डाळ 5 ते 6 तास भिजवून घेतलेली आहे। तुमच्याकडे नॉर्मल मुगाची डाळ असेल ती सुद्धा घेऊ शकता। हिरवे वाटण करण्यासाठी 8 ते 10 तिखट हिरव्या मिरच्या, 4-5 कढीपत्त्याची पानं आणि 25 ते 30 लसणाच्या पाकळ्या, अर्धा चमचा मीठ आणि थोडंसं पाणी टाकून बारीक वाटून घ्यायचं आहे। अशा प्रकारे त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजवून घेतलेली मुगाची डाळ थोडं पाणी टाकून बारीक वाटून घ्यायची आहे। सालीसहित मुगाची डाळ खाल्ल्यामुळे त्याची पोषकता अधिक वाढते। तर या प्रकारे पहा बारीक वाटलेली आहे ती एका मोठ्या भांड्यामध्ये टाकली आणि या मिश्रणामध्ये बसेल एवढीच पीठ आपण टाकणार आहोत। सुरुवातीला 1 वाटी गव्हाचं पीठ, त्यानंतर पाऊण वाटी बेसन पीठ, त्यानंतर 1 वाटी बाजरीचं पीठ टाकलं। थालीपीठ तुम्हाला लगेच खायचे असेल तर तांदळाचं पीठ टाका, पण प्रवासामध्ये किंवा फार काळ ठेवायचे असतील तर तांदळाचं पीठ टाकू नका, कारण तांदळाचं पीठ टाकलं की थालीपीठ कडक होतात। ही आपली पहिली टीप आहे। 1 मोठा चमचा ओवा हातावर आधीच चोळून घेतलेला आहे तो टाकला। ओव्यामुळे थालीपीठ पचण्यास मदत होते। त्यानंतर 1 छोटा चमचा हळद टाकली। हळद जास्त प्रमाणात टाकायची, हळदीमुळे थालीपीठाला रंग छान येतो। त्यानंतर हिरवं वाटण टाकायचं। आता 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, मुठभर कोथिंबीर स्वच्छ धुवून कापून घेतलेली आहे आणि 1 वाटी कोबी बारीक कापून घेतलेला आहे पातळ असा। कांदा आणि कोथिंबीर पिठामध्ये टाकायची, थोडासा कांदा शिल्लक ठेवायचा। तो कशासाठी हे मी पुढे सांगणार आहे। कांदा आणि कोथिंबीर टाकल्यामुळे थालीपीठ हे मऊसूत राहतात। कोथिंबीर आणि कांदा अवश्य टाका, त्यामुळे धपाट्याची चव अप्रतिम लागते। ही दुसरी टीप आहे। अशा प्रकारे सर्व मिश्रण टाकून झालेलं आहे। त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ ऍड केलं आणि हे सर्व मिश्रण व्यवस्थितपणे मिक्स करून मळून घ्यायचं आहे। जर लागलं तर आणखी थोडंसं गव्हाचं पीठ टाकणार आहे। पीठ एकदम टाकण्यापेक्षा जसं लागेल असं टाकलं की आपलं मिश्रण व्यवस्थितपणे तयार होतं। ही आपली तिसरी टीप आहे। तर अशा प्रकारे पीठ मळलं, मला थोडंसं पातळ वाटलं म्हणून पुन्हा अर्धी वाटी गव्हाचं पीठ मिक्स केलं। पिठांचं प्रमाण थोडं कमी जास्त झालं तरीही आपली धपाटे छान होतात। मुगाची डाळ वाटताना किती पाणी टाकलंय त्यावरती पिठं किती ऍड करायची हे ठरतं। या स्टेजला मीठ चेक करू शकता आणि जर कमी असेल तर मीठ ऍड करू शकता। चव घेऊन पाहिलं
तर अगदी पीठ परफेक्ट झालेलं आहे। अशा प्रकारे भाकरीचं पीठ मळतो त्याचप्रमाणे धपाट्याचं पीठ मळलेलं आहे आणि गोळा छानपैकी तयार झालेला आहे। अगदी 5 ते 7 मिनिटातच खमंग खुसखुशीत असं थालीपीठाचं पीठ तयार करून घेतलेलं आहे। हे तयार केलेलं पीठ फार वेळ ठेवू नका। वेळ मळून ठेवलं तर पीठ पातळ होते, त्यामुळे पटकन थालीपीठ तयार करायला घ्यायचे आहेत। थालीपीठ थापण्यासाठी पोळपाटावरती स्वच्छ कॉटनचं कापड पाण्यामध्ये बुडवून पसरून ठेवलेलं आहे। आता ज्या साईजचे तुम्हाला धपाटे करायचे त्या साईजचा गोळा घ्यायचा। मी मध्यम साईजचे धपाटे बनवणार आहे, त्यामुळे आपण चपातीच्या पिठाला जेवढा गोळा घेतो तेवढाच मी गोळा घेतलेला आहे। यापेक्षा लहान आकाराचे सुद्धा किंवा मोठ्या आकाराचे सुद्धा तुम्ही गोळे करून धपाटे बनवू शकतात। पण सुरुवातीला जर तुम्ही धपाटे बनवत असाल किंवा थालीपीठ बनवत असाल तर छोटा गोळा घेऊन धपाटे करून पहा। बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये हात बुडवला, गोळ्यावरती हलक्या हाताने धपाटा मारत पिठाच्या गोळ्याला हलक्या हाताने धपाटा द्यायचा। धपाटे देत असताना हाताची सुंदर नक्षी त्यावरती उमटतात। गोळ्याला हलक्या हाताने धपाटा मारत तयार केलेला पदार्थ म्हणजे धपाटे। तर पातळ थालीपीठ थापून झालेला आहे आणि त्यावरती अधिक चविष्ट होण्यासाठी कोबी मी पातळ करून घेतलेला आहे, पातळ कापून घेतलेला आहे, तो पसरला। त्यानंतर कांदा बारीक चिरून घेतलेला तो पसरला आणि पुन्हा थोडा वेळ धपाटे थापून घेतले, म्हणजे कांदा आणि कोबी फिक्स होतात। आणि अशा प्रकारे जर तुम्ही कोबी आणि कांदा टाकून धपाटे बनवले, चायनीज ज्याप्रमाणे लागतं त्याप्रमाणे याची चव लागते। धपाटे थापून झाल्यानंतर किंवा थालीपीठ थापून झाल्यानंतर त्याला छिद्र पाडून घ्यायची। छिद्र पाडून घेतल्यामुळे धपाटे तव्यावरती व्यवस्थितपणे भाजलं जातं, कच्चं राहत नाही आणि खातानाही खमंग चवीचं लागतं। ही आपली तिसरी टीप आहे। आणि कापडासहित उचलायचे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे, म्हणजे कापड व्यवस्थितपणे धरायचं आणि असं कापड उचलूनच तव्यावरती टाकायचं आहे। थालीपीठ थापत असताना मध्यम गॅसवरती तवा गरम करायला ठेवलेला आहे। तवा छानपैकी गरम झालेला आहे। गरम तव्यावरतीच धपाटी टाकायची आहे, नाहीतर धपाटी किंवा थालीपीठ तव्याला चिकटतात। ही चौथी टीप आहे। तवा गरम झालेला आहे, त्यावरती तेलाचं ग्रीसिंग करून घ्यायचं, म्हणजे अशा प्रकारे ब्रशने तेल लावा किंवा उलटण्याने तेल लावू शकता। तुम्ही हेल्थ कॉन्शियस असाल तर नॉनस्टिकचा तवा वापरा, म्हणजे त्याला कमी तेल लागतं। कापडासहित थालीपीठ उचलून तव्यावरती टाकायचं, हलक्या हाताने वरून प्रेस करायचं आणि एक कोपरा धरून अलगदपणे कापड काढायचं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। साईडने आणि मध्ये छिद्र केलेले आहेत त्यामध्ये तेल सोडायचं। असं तेल सोडल्यामुळे धपाटी खमंग तर लागतात, पण तव्याला चिकटत नाहीत, खरपूस भाजली जातात। मध्यम गॅसवरती 1 ते 2 मिनिट झाकण ठेवून शिजू द्यायचं अशा प्रकारे, म्हणजे वरूनही थालीपीठ व्यवस्थितपणे शिजलं जातं। उलटण्याच्या साहाय्याने उलटून घ्यायचं। दुसऱ्या बाजूने तेल सोडून झाकण न ठेवताच मध्यम आचेवरती 2 मिनिट भाजून घ्यायचं। अशा प्रकारे पहा, दुसऱ्या बाजूने खूप छान भाजलेलं आहे। एका ताटामध्ये काढून ठेवलं। पहा किती सुंदर थालीपीठ तयार झालेलं आहे। आता पहा, याच पद्धतीने दुसरं थालीपीठही मी थापलं, त्याला होल करून घेतले आणि तवा छानपैकी गरम झालेला आहे। थालीपीठ टाकायचं कसं हे पुन्हा एकदा आपण पाहू। तर तवा तापल्यानंतर त्याला तेलाचं ग्रीसिंग करून घेतलं आणि कापडाची 2 टोकं 2 हातात धरली आणि अलगदपणे कापडासहित थालीपीठ टाकलं। वरून हलक्या हाताने प्रेस केलं आणि एक कोपरा उजव्या हाताने पकडून साईडला काढून ठेवलं। अशा प्रकारे दुसरं थालीपीठही छान प्रकारे तयार झालेलं आहे। ते साईडने आणि थालीपीठाच्या होलमध्ये तेल सोडलं, झाकण ठेवून 2 मिनिट शिजू दिलं, पुन्हा उलटलं, पुन्हा दुसऱ्या बाजूने तेल सोडून भाजून घेतलं आणि अशा प्रकारे खमंग अशी थालीपीठ दुसरंही पहा किती सुंदर थालीपीठ तयार झालेलं आहे। थालीपीठ थापताना कुठेही चिकटलेलं नाही किंवा तुटलं नाही आणि किती पातळ थालीपीठ तयार झालेलं आहे। असं पातळ थालीपीठ खायला खमंग चवीचं लागतं, तसंच मऊसूत सुद्धा होतं। नेहमीचं थालीपीठ बनवण्यापेक्षा कोबी, कांदा किंवा इतर भाज्या टाकून तुम्ही थालीपीठ बनवू शकता, त्यामुळे थालीपीठाची चव तर अप्रतिम लागते, शिवाय त्यात भाज्या टाकल्यामुळे त्याचे पोषण मूल्य सुद्धा वाढते। मिश्रणामध्ये मध्यम आकाराची 7 थालीपीठ तयार झालेली आहेत। ही 2 व्यक्तींना जेवणासाठी पुरेसे आहेत। पातळ थालीपीठ तयार झालेली आहेत, तशीच मऊसूत सुद्धा झालेली आहेत, म्हणजे आपण गोळा केला तरी पण ती पुन्हा पहिल्या आकारात येतात, एवढी लवचिक होतात आणि ही खूप वेळ मऊसूत राहतात, कडक होत नाहीत, कारण आपण या तांदळाचं पीठ बिलकुल वापरलेलं नाही। त्यामुळे ही थालीपीठ प्रवासात नेण्यासाठी उत्तम ऑप्शन आहे। पातळ मऊ लुसलुशीत अशी खमंग चवीची थालीपीठ
दह्यासोबत अप्रतिम चवीचे लागतात। तसंच दह्यासोबत आवडत नसेल तर टोमॅटो केचप, लसणाची चटणी किंवा फक्त नुसतीच थालीपीठही अतिशय अप्रतिम भन्नाट चवीची लागतात। सकाळी नाश्त्याला, दुपारी जेवणात, टिफिनसाठी किंवा रात्रीच्या जेवणामध्ये खाऊ शकता। साऱ्या धान्याचा तर उपयोग केलेलाच आहे, पण भाज्यांचाही आपण उपयोग केलेला आहे, त्यामुळे एक उत्तम पोषक असा आहार तयार होऊ शकतो। रेसिपीमध्ये दाखवल्याप्रमाणे एकदा तरी अशा प्रकारचे थालीपीठ करून पहा। या प्रकारची जर तुम्ही थालीपीठ केली तर नेहमी याच प्रकारचे थालीपीठ कराल, इतकी उत्तम चवीची लागतात। तसंच नेहमीचं थालीपीठ करण्यापेक्षा असं थोडंसं इनोव्हेटिव्ह थालीपीठ असेल तर घरातील सर्वांना नक्की आवडेल। तसंच कोबी आणि कांद्याचा वापर केल्यामुळे तरुण मुलं किंवा लहान मुलंही अतिशय आवडीने खातात। एकदा जरूर करून पहा आणि कमेंट्स बॉक्समध्ये मला सांगा की तुम्ही बनवलेलं थालीपीठ कसं झालं आहे। तुम्हाला आणखी कोणत्या प्रकारचे थालीपीठ पाहायला आवडतील ते कमेंट्समध्ये सांगा, म्हणजे मी तशा प्रकारचे व्हिडिओ बनवेन। वेळात वेळ काढून व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटू अशाच आषाढी रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय।